छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धर्मवीर संभाजी महाराज की। आजच्या अमरावती जय श्रीराम, जय जय श्रीराम। अमरावतीच्या जाहीर सभेला, जाहीर मेळाव्याला उपस्थित शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळजी, मंत्री उदय सामंतजी, मंत्री संजय राठोडजी, मंत्री संजय शिरसाटजी, मंत्री आशिष जयस्वालजी, आपले कॅप्टन अभिजित अडसूळ, रविभाऊ गणोरकर, वरुण मालू, गोपाळ अरबट, अरुण पडवले, निशांत हरणे, रेखा खरोडे, अरुणा इंगोले, जयश्री ताई, वर्षाताई, किरण भाऊ, राम पाटील आणि ज्यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बहीण प्रीतीताई बंड, प्रीतीताई संजय बंड, मी त्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्याबरोबर धनंजय बंड, सुजील डिके, सतीश काळे, सागर कोरे आणि मंगेश पगाले, अनिल मोहड, विश्वासराव बुर्दाटे, सगळ्यांची नावं घेत नाही मी। आणि सभागृहात पण माझ्या लाडक्या बहिणी आहेत, माझ्या आणि आपल्याला शिवसैनिकांचं जे काय प्रेम आणि उत्साह बघितल्यानंतर माझा थकवा गायब होतो, परत मला टॉनिक आणि ऊर्जा मिळते। आणि घरातल्या लोकांना, परिवारातल्या लोकांना भेटण्याचा आनंद मला मिळतो। आशिष जयस्वाल पण आहे, तिचं नाव राहून गेलं वाटतं। प्रीतीताई, तुमच्या प्रवेशाला किती मंत्री आहेत बघा। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाला एवढे मंत्री पहिल्यांदाच आले असतील। आणि जिल्ह्यामध्ये मगाशी अडसूळ साहेब म्हणाले की एकनाथ शिंदे सीएम होता तेव्हा कॉमन मॅन, आता डीसीएम तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन। आपली नाळ सर्वसामान्य माणसाशी जुळलेली आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आपल्या गाठीशी आहे, त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे, त्यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय। आणि म्हणून मी ज्या ज्या ठिकाणी जातो, आता आभार यात्रा आम्ही सांगितलं होतं, निवडणुकीमध्ये जिंकल्यानंतर मी आपले आभार मानायला येईन, धन्यवाद द्यायला येईन। सगळीकडे प्रचंड गर्दी असते, सभागृह म्हणजे सभेला तर असते, परंतु रस्त्याच्या दुतर्फा, गच्चीवर, घरामध्ये सगळीकडे जिथे जागा असेल तिथे लोक थांबलेले असतात स्वागत आणि आशीर्वाद द्यायला। ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे। मग जे मला पद मिळालं त्याचा वापर सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण केला पाहिजे। म्हणून 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून हा तुमचा एकनाथ शिंदे महाराष्ट्र फिरला आणि एकीकडे अगोदरच्या सरकारने टाकलेले स्थगिती, टाकलेले स्पीड ब्रेकर उकडून फेकून दिले आणि विकास प्रकल्पांना चालना दिली आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या। लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, 50% एसटी मध्ये सवलत असेल, मुलींचं मोफत शिक्षण असेल। मी आपल्याला सांगू इच्छितो
मुली एक मुलीने आत्महत्या केली. त्या टीव्हीवर बातमी चालली, मी बघितलं रात्री 12:30 वाजता 1 वाजता. मी तात्काळ 1:30 वाजता मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला. 50% सरकार फी भरतंय तरी सुद्धा या मुलीने आत्महत्या केली, कारण त्याचे आई वडील 50% फी भरू शकत नाहीत आणि आपल्या वडिलांनी आत्महत्या करू नये म्हणून या मुलीने आत्महत्या केली. मग सरकार कशासाठी आहे? सरकार कुणासाठी आहे? हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो. मग या सरकारमध्ये या राज्यात शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करत असेल तर आपली पदं काय कामाची? आणि तात्काळ मी त्यांना सांगितलं, प्रस्ताव तयार करा आणि मुलींचं उच्च आणि व्यावसायिक शिक्षण मोफत करा. तो देखील निर्णय आपण घेतला. लेक लाडकी लखपती योजना आपण केली. वयोवृद्धांना आपण त्यांच्या हातातल्या आधारासाठी काठी असेल, सर्वसामान्य साहित्य असेल, त्याला आपण पैसे दिले. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपण सुरू केल्या. अनेक योजना, किती सांगू मी. शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली. 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना आपण सुरू केले. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे 12,000, आपले 12,000. 2.5 वर्षाच्या काळात एवढे निर्णय अडसूळ साहेब आपण म्हणालात की एवढे निर्णय कधी इतिहासामध्ये कधीही घेतणारं सरकार या ठिकाणी कुणी पाहिलं नाही. मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2.5 वर्षामध्ये या तुमच्या एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून वाटले. आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी किती वाटले 2.5 वर्षात? किती? 2.5 कोटी. अरे हे पैसे गोरगरिबांचे आहेत, सर्वसामान्यांचे आहेत. मी एक आठवण सांगतो. कोल्हापूरच्या सभेत शासन आपल्या दारी या कार्यक्रमात एक मुस्लिम मुलगी समोर उभी राहिली. तिच्या हातात एवढं छोटूसं बाळ होतं. मला वाटलं याचं काहीतरी या पोरीचं काम आहे. बोला क्या हुआ? बोले ये दुआ है, इसका नाम दुआ है. बोलो काय झालं? बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि से पैसे दिए, इसके लिए इसकी जान बच गई और इसके लिए इसका नाम मैंने दुआ रख दिया. किती योजना आपण केल्या. शेतकऱ्यांच्या सिंचनाचे प्रकल्प महाविकास आघाडीमध्ये असताना 2.5 वर्षात 4 का 5 योजनांना मंजुऱ्या दिल्या. मी आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा सुरुवातीला आम्ही दोघं होतो तेव्हा पहिला निर्णय आम्ही विदर्भ आणि मराठवाड्यातला पाणी पुरवठ्याचा घेतला. 150 सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली. ऐतिहासिक काम त्या काळात झालं. आणि म्हणून आज मी एवढं सांगतो की हे गेल्या 2.5 वर्षाच्या कामात आपण या काळात जे काम केलं, एकीकडे लोकाभिमुख योजना, कल्याणकारी योजना, दुसरीकडे प्रकल्प, समृद्धी सारखे प्रकल्प केले. आपण मुंबईत केले, पुण्यात केले, विदर्भात केले, मराठवाड्यात केले, आताही पुढे होतील. आणि या लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि विकासाची सांगड घालायचा प्रयत्न केला. आणि मग झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी, माझ्या लाडक्या बहिणींनी आणि सगळ्यांनी भरभरून मतांचा वर्षाव केला. 232 जागा महायुतीच्या आल्या. इतिहास घडला. एक दैदिप्यमान विजय मिळवला. मी पहिल्या भाषणात मुख्यमंत्री झाल्यानंतर सभागृहात सांगितलं होतं, सगळे साक्षीदार होते. मी म्हणालो, मी आणि देवेंद्रजी दोघं मिळून या महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्ती आमदार निवडून आणणार आणि नाही आणलं तर गावाला शेती करायला जाईन. विरोधकांनी सांगितलं, एकही तुमचा आमदार निवडून येऊ देणार नाही. मला सांगायला अभिमान वाटतो, या तुमच्या एकनाथ शिंदेने, खऱ्या शिवसेनेने धनुष्यबाणाने 80 जागा लढवल्या, 60 जागा आपण जिंकलो. काही जागा आपण कमी मताने हारलो. पण जे सांगत होते एकही जागा येऊन देणार नाही, ते 100 लढले आणि फक्त 20 जिंकले. त्यातल्या 7-8 जागा आपल्या थोड्याशा कमी मताने गेल्या, नाही तर ते आले असते अजून खाली.
लोकांच्या न्यायालयामध्ये जाणार, दरबारात जाणार. आपल्याला निवडणूक आयोगाने आपल्या बाजूने निकाल दिला, सुप्रीम कोर्टाने सांगितलं धनुष्यबाण ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे, ज्याच्याकडे 50 आमदार, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. आणि निवडणूक आयोगाने धनुष्यबाण दिला. म्हणाले आता जनतेच्या न्यायालयात जाऊ, दाद मागू. जनतेच्या न्यायालयात गेले. जनतेने त्यांना कायमचं घरी बसवलं. कारण घरी बसणाऱ्याला लोक मतदान करत नाहीत, लोक काम करणाऱ्याला मतदान करतात. आता नेते युरोपात, कार्यकर्ते कोमात. आमचे कार्यकर्ते लोकांच्या दारात आहेत, घरात नाहीये. बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. ते आपण करतोय. शासन आपल्या दारी घेऊन गेलो. अरे का अगोदर योजना नव्हत्या का? लाभार्थी नव्हते, लाभ नव्हते, होतं सगळं. परंतु कटकट नको, किटकिट नको, चक्रा मारायचं काम नको, कंटाळवाना सगळं काम. आणि म्हणून मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी घेऊन गेलो आपण. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी, देवेंद्रजी, अजितदादा आम्ही सगळे जायचो आणि शासन आपल्या दारी एका व्यासपीठावर सगळे लाभ द्यायचो. 5 कोटी लोकांनी लाभ घेतले, 5 कोटी लोकांनी. इतिहास आहे. सगळे अधिकारी काम करत होते. आणि लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना तुम्हाला मी सांगतो, याच्यात लाडक्या बहिणी आहेत माझ्या. या लाडक्या बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, विरोधक किती त्याला बदनामी केलं, अगोदरही बदनाम केलं. खोटं नाटक, कोर्टात गेले. इकडून कोणतरी विदर्भातून कोर्टात गेला होता, आशिषला माहित आहे. आणि तेव्हा मी सांगितलं होतं प्रचारामध्ये, माझ्या लाडक्या बहिणींना या दुष्ट सावत्र भावांपासून सावध राहा. आणि हे खोडा घातलेला ज्यांनी, त्यांना निवडणुकीत बरोबर जोडा दाखवा. तुम्ही दाखवलाच नाही, चांगला वाजवला आणि त्यांना 4 मुंड्या चित करून टाकलं. आणि आताही आरोप करतायत ही योजना बंद होणार, बंद होणार. पण तुम्हाला मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. ज्या योजना, ज्या घोषणा आम्ही केल्यात, त्यावेळेस देखील आम्ही म्हणालो तुम्ही सरकारचे हात मजबूत करा, प्रत्येक योजना लागू करणार, प्रत्येक योजना टप्प्याटप्प्याने लागू करणार, हा आमचा शब्द आहे. आणि ही तुमची ताकद आहे. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे लोक नाही, आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. आणि म्हणून तर एवढं लँडस्लाइड मॅन्डेट विजय मिळवला. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 100 वेळा, 10 वेळा नाही, 100 वेळा विचार करा. पण एकदा शब्द दिला की वापस फिरायचं नाही. हा एकनाथ शिंदे तेच पाळतो. दिलेला शब्द, एकदा कमिटमेंट झाली, कमिटमेंट झाली. कुठला तरी सिनेमात डायलॉग आहे, एक बार मैंने कमिटमेंट की तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता. म्हणून तर लोक, आडसूळ साहेब मगाशी म्हणाले, 8 मंत्री, 50 आमदार, 13 खासदार कसे आले यात एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या विश्वासावर. कारण दिलेला शब्द पाळणार आहे. प्राण जाय पर वचन न जाय, हे करून दाखवणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून रोज इनकमिंग सुरू आहे. सकाळी पण मी काही नगरसेवकांचे प्रवेश घेऊन आलो. रोज प्रवेश चालू आहेत, रोज सुरू आहे. कारण त्यांना शिवसेना, बाळासाहेबांच्या विचारांची, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना पाहिजे, काँग्रेसच्या विचारांची नको आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, प्रीतीताई, तुम्ही आज अनेक पदाधिकाऱ्यांच्या बरोबर आलात आणि धनुष्यबाण हातात घेतलात. तुम्ही दुसऱ्या पक्षात नाही आलात, तुम्ही स्वगृही आलात, तुम्ही माहेरला आलात. एवढंच सांगतो. आणि तुमची काळजी घेणारा भाऊ एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे, आपली अख्खी शिवसेना आहे. आणि म्हणून प्रीतीताईंच्या नावातच बंड आहे. संजय बंड हा एक प्रामाणिक, निष्ठावंत शिवसैनिक, बाळासाहेबांचा कडवट कार्यकर्ता होता.
त्याने जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं आणि शिवसेना संजय सारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी वाढवली, मोठी केली आणि आम्ही शिवसैनिकांना, सहकार्यांना सवंगडी समजतो, घरगडी नाही समजत. बाळासाहेब सवंगडी समजायचे, पण आता काय समजतात ते बघा. आणि म्हणून ही शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं मालक नोकर नाही. कार्यकर्ता जो काम करेल तो पुढे जाईल, शिवसेना मोठी करेल तो पुढे जाईल. आणि म्हणून आज बंड संजय आपल्या प्रीतीताई बंड यांचा प्रवेश झालाय. बंड म्हणजे काय? उठाव. भगवद्गीतेत देखील कृष्णाने म्हटले, बंड कोण करतात? जे स्वाभिमानी असतात ते बंड उठाव करतात. ज्यांच्याकडे स्वाभिमान नसतो ते तिथं तिथं फिरत असतात, लाळ घोटेपणा करत असतात. पण हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे नेणार आहे. त्यामुळे जेव्हा अन्याय झाला तेव्हा कशाचाही विचार केला नाही. सर्वसामान्य शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली ते सोडवण्यासाठी या एकनाथ शिंदेने उठाव केला आणि सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. आणि म्हणून काय काय दूषणं दिली, 2.5 वर्ष शिव्या, शाप, आरोप आताही सुरू आहे. परंतु लोकांनी स्वीकारलं. म्हणून तर 80 मधले 60 आमदार आले. लोकांच्या न्यायालयामध्ये लोकांनी सांगितलं एकनाथ शिंदेने जे केलं ते बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी, या राज्याच्या विकासासाठी, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी सरकार निर्माण आपण केलं. आणि म्हणून पद येतात जातात, पद येतात पद जातात, पुन्हा येतात. सत्ता येते सत्ता जाते. बाळासाहेब म्हणायचे, सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते, पण एकदा नाव गेलं तर पुन्हा येत नाही. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी हा एकनाथ शिंदे सत्तेला हपापलेला नाही. खुर्चीचा मोह नाही. ज्या लोकांनी खुर्चीत आपल्याला बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे, त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. हे काम आपल्याला करायचं. आणि म्हणून आज देखील टीम काम करते आहे. देवेंद्रजी आहेत, मी आहे, अजितदादा आहे. एक टीम म्हणून आपण काम करतोय. या राज्याला पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवायचा आहे. पण सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. मी या व्यासपीठावर आमचे सर्व मंत्री आणि सगळे नेते आहे. तुम्ही सगळेजण आम्हाला कोणाला आमदार करता, खासदार करता, नगराध्यक्ष करता, महापौर करता, जिल्हा परिषद अध्यक्ष करता, नेता करता, मुख्यमंत्री करता, उपमुख्यमंत्री करता. मी सगळ्यांना सांगत असतो, माझ्या सकट हा जेव्हा कार्यकर्ता अडचणीत असतो, संकटात असतो, त्यावेळेस मात्र त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे, त्याच्या संकटात त्याला आधार दिला पाहिजे. हाच शिवसैनिक आपल्याला मोठं करतो. हाच शिवसैनिक आपल्या शिवसेनेला पुढे नेत असतो. पण संजय बंड सारख्या कार्यकर्त्याला काय मिळालं? त्याचा अकाली गेल्याने एक तरुण कार्यकर्ता आपण गमावला. परंतु एखाद्या कार्यकर्त्याला धुळीला कसं मिळवायचं याचे क्लासेस लावायचे असतील तर मुंबईमध्ये बांद्र्यात एकच ठिकाण आहे. आमची कोठेही शाखा नाही. अरे संजय बंडची आपली पत्नी प्रीती बंड, संजय भाऊ कार्यकर्ता होता, तिच्या मागं उभं राहायला पाहिजे होतं. पण ताटातलं काढून वाटीतलं काढून घ्यायचं ही सवय जी लागलेली आहे
पण आता प्रीतीताईने पदर खोसलेला आहे, हातात धनुष्यबाण घेतलेला आहे. आता तुम्हाला पूर्वीचा अनुभव येणार नाही. तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहणारा भाऊ इथं आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की पद येतात, पद जातात, पद वर खाली होतात, पण या एकनाथ शिंदेला, या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही जी काय ओळख मिळाली आहे ते सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की शिवसेना हा तळागाळातल्या सर्वसामान्यांचा पक्ष आहे. शिवसेना वाढवण्याचं काम करायचं आहे. मगाशी प्रीतीताई म्हणाल्या, या ठिकाणी आपण अमरावतीमध्ये सगळ्यांनी मिळून एक दिलाने सगळं बाजूला ठेवून जर खऱ्या अर्थाने तुम्हाला बाळासाहेबांचे विचार घराघरात पोचवायचे असतील, धर्मवीरांची शिकवण आपल्याला घराघरात पोचवायची असेल, तर मात्र आपल्याला एकजुटीने एक दिलाने कष्ट आणि मेहनत करावे लागेल. आणि म्हणून गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक, लोकांच्या मनामनात शिवसेना रुजवण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. आणि त्यासाठी कष्ट आणि मेहनतीची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच रक्ताचं पाणी करून ज्या शिवसेनेने, शिवसैनिकांनी शिवसेना वाढवली आहे आणि ती आपल्याला आणखी वाढवायची आहे. शिवसैनिकाला जपायचं आहे. आणि म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. यावरून तुम्ही विचार करा, मेहनत केल्यानंतर काय निष्पन्न होतं. आता मी शेतकरी आहे, गावाला जातो, शेती करतो. गावाला गेलो की माझे पाय शेताकडे वळतातच वळतात आणि हात जातात मातीमध्ये. खाली झाडं लावायची असतात, शेती करायची असते, तर लगेच इकडे ताबडतोब गावाला गेला, नाराज झाला, काहीतरी होणार, काहीतरी होणार. मी मजा घेत असतो, मी आनंद घेत असतो. अरे मी गावाला जातो, मला गाव आहे याचा अभिमान आहे मला. पण काही लोक घरातून निघत नाहीत. घरातून निघाल्यावर सरळ देशाच्या बाहेर परदेशातच जातात. त्यांना काय बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे. आणि म्हणून शिवसेना ही संघटना जी आहे, ही तुम्ही कार्यकर्त्यांनी मोठी केली आहे. या व्यासपीठावर बसलेले लोक आहेत, या सगळ्यांच्या मेहनतीने मोठी झाली आहे. आणि म्हणून शिवसेना ही चार भिंतीमध्ये संघटना बसून चालवता येत नाही. त्याला रस्त्यावर उतरावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं, लोकांची दुखणी ऐकावी लागतात, ती सोडवावी लागतात, त्यांना धीर द्यावा लागतो, त्यांना न्याय द्यावा लागतो. आणि म्हणून शिवसेना ही तलवारीच्या पात्यासारखी आहे, कधी वाकणार नाही, कधी झुकणार नाही, अशी शिवसेना आहे. आणि म्हणून शिवसेना धनुष्यबाण पकडायला देखील मनगटात ताकद लागते. काही लोक काय काय म्हणतात दाढीवर, त्याच्यावर मी काय बोलत नाही आज. पण मी कधी कुणाच्या आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही. मी आरोपाला कामातून उत्तर देतो. आणि म्हणून या राज्यामध्ये काम आपण करून दाखवलं. म्हणून मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारीसारखे अनेक प्रकल्प आपण नेले. मंत्रालय नाही, आपल्या सोबत मंत्रालय घेऊन गेलो आपण. जिथे जाऊ तिथे प्रश्न सोडवले. मला तर आठवतंय की जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री तुम्ही पाहिला नसेल की कुणाच्या तरी पाठीवर त्याचंच पत्र ठेवून सही करणारा. कारण गर्दीमध्ये काय टेबल असतो सही करायला, का पॅड असतो, काही नाही. तो म्हणाला अरे बाबा मी नंतर सही करतो. तो वाकडा होतो पाठीवर, म्हणतो ठेवा इथं आणि सही करा. हेही मी केलेलं आहे, हेही मी केलंय. मला वाटतं वर्ल्ड रेकॉर्ड का काय रेकॉर्ड, कुठला रेकॉर्ड होईल माहित नाही, सह्या केलेल्या. हे सगळे सह्या करून करून एवढा निधी या लोकांनी घेतला इथं. अडीच वर्षात जेवढ्या सह्या झाल्या आशिष म्हणून तेवढ्या मी एका दिवसात केल्या. म्हणजे त्यांच्या 2.5 वर्षात. हा. आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो की हा एकनाथ शिंदे
सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कालही काम केलं, आजही काम करतोय, उद्याही काम करणार. मी आपल्याला एवढंच सांगतो. आणि जे आपण निर्णय घेतले त्याचं कौतुक या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील केलं. आणि म्हणून मी कधी कुणासमोरही सत्तेसाठी कधी झुकलो नाही. सत्तेसाठी कधी मी विचार याच्याशी तडजोड केली नाही, करणार नाही. कारण सत्ता हे साधन नाही, सत्ता हे लोकांसाठी राबवायचं साध्य आहे, ते एक माध्यम आहे. आणि म्हणून सत्तेचं जी पदं आहेत ती पदं सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी वापरायचे. म्हणून मी माझ्या मंत्र्यांना सांगतो, आमदारांना सांगतो, खासदारांना सांगतो, तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय, लोकांमध्ये जा, त्यांच्या भावना ओळखा, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांचे प्रश्न काय आहेत ते बघा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. ही जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये कामाची चीज होते. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगतो, मगाशी पहिल्यास आपण श्रद्धांजली दिली काश्मीर मधल्या पहलगाम मधल्या ज्या आपल्या पर्यटकांना दुर्दैवी मृत्यू आला. मी तेव्हाही म्हणालो होतो, या पाकिस्तानला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से. आणि आपल्या प्रधानमंत्री महोदयांचं मी अभिनंदन करतो, भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करतो की त्यांनी ईट का जवाब पत्थर से नहीं, गोली का जवाब मिसाईल से दिला. आणि अतिरेक्यांचे 9-10 अड्डे उद्ध्वस्त करून टाकले, जशास तसं उत्तर दिलं. आणि पाकिस्तान चला पोकळ घोषणा देतो, आम्ही अणुबॉम्ब टाकू. ये बा, अरे तुम्हाला राशन खरेदी करायचे पैसे आहेत का? ते पहिलं बघा, बुडाखाली तुमच्या काय जळतंय ते, आणि मग भारताला, लष्कराला आव्हान द्या. आता पूर्वीचा भारत नाही. अरे पूर्वी आपल्या सैनिकांचे, सीमेवर लढणाऱ्या जवानांचे माना कापून पाकिस्तानमध्ये आतंकवादी घेऊन गेले, तरी तेव्हाचे राज्यकर्ते हू का चू नाही केला. आता पूर्वीचा भारत नाही, नवा भारत आहे, घुस के मारेंगे वाला भारत आहे. आणि त्याचा अभिमान आहे. आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर प्रधानमंत्री महोदयांनी नाव दिलं. त्या आपल्या लाडक्या बहिणींचं सिंदूर कुंकू पुसण्याचं पाप त्या आतंकवादी पाकड्यांनी केलं. त्यांना धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलं. अजूनही काम चालू आहे. अजूनही कधी काय होईल माहित नाही. तुम्हाला इकडे मॉक ड्रिल करायला सांगितलं आणि करेक्ट कार्यक्रम तिकडे वाजवला. आणि म्हणून प्रत्येक देशवासियाच्या मनामध्ये पाकिस्तानच्या बद्दल चीड, संताप, उद्रेक आणि बदल्याची भावना होती. आणि म्हणून मी भारतीय जवानांचं मनापासून अभिनंदन करतो आणि प्रधानमंत्री महोदयांना देखील धन्यवाद देतो की आपल्या भारतीय सैनिक देशवासियांच्या मनातली इच्छा ओळखून आपण काम केलं. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभं राहिलाय. देशाच्या पाठीशी जगभरातले देश उभे राहिले. आणि आपण अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले, दहशतवाद्यांना मारलंय, ठोकून काढलंय. त्याने म्हटलं होतं चुन चुन के मारेंगा, मी म्हणालो तुमको ढूंढ ढूंढ के मारेंगे. आणि ढूंढ ढूंढ के मारला आपल्या सैनिकांनी. आपण कुठल्याही नागरिकाला मारलं नाही, सिव्हिलियन मध्ये अटॅक नाही झाला. आपला टार्गेटेड अटॅक आपल्या सेनेच्या जवानांनी केला. फक्त अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले. आणि म्हणून आता जास्त मी काय बोलत नाही. पुढे अजून बघा काय काय होतंय. आणि जे होईल या देशाच्या भल्यासाठी होईल, या देशाच्या रक्षणासाठी होईल. कारण आपण देशप्रेमी आहोत. बाळासाहेब म्हणायचे देश पहिला, राष्ट्र पहिलं, बाकी नंतर. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे काही पर्वा न करता सरळ काश्मीरला पोहोचला या महाराष्ट्रातल्या लोकांना आणण्यासाठी. आणि हेही आपण सगळ्यांनी पाहिलं. घरात बसून चालत नाही. आणि म्हणून आपण जे काही निर्णय घेतले आज,
किती निर्णय आपण घेतले ते आपण मोजावे लागतील आणि त्याला वेळ पुरणार नाही. आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा सांगतो, आपण कॅबिनेट आता चौंडीला घेतली, तिथं नाव होतं अहमदनगर. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा एका कार्यक्रमाला गेलो आणि व्यासपीठावर मला सांगितलं याचं नाव अहिल्या देवी नगर झालं पाहिजे. तिथंच जाहीर केलं, 15 महिन्यात अहिल्या देवी नगर झालं, औरंगाबादचं संभाजीनगर झालं, उस्मानाबादचं धाराशिव झालं. असे ऐतिहासिक कामं झाली आपल्या सरकारच्या काळात. यापुढे देखील महायुतीचं सरकार आहे. आणि म्हणून येणाऱ्या आता लोकसभा झाली, विधानसभा झाल्या, आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. नेत्यांच्या निवडणुका झाल्यात, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांना नेत्यांनी माझ्या सकट सज्ज व्हायला पाहिजे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील आपला महायुतीचा भगवा झेंडा डौलाने आपल्याला फडकवला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी कामाला लागा. प्रीतीताईंचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. सगळ्या त्यांच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचंही मनापासून स्वागत करतो, मनापासून शुभेच्छा देतो. दर्यापूरमधून सुनील डिके, इतर त्यांच्याबरोबर आलेले कार्यकर्ते, त्यांचंही स्वागत सगळ्यांचं. आणि पुन्हा एकदा आपण हे लवकर आलेत कार्यकर्ते ना सगळे लोक, तुम्ही कधीपासून आले? बाप रे, एवढी वाट कोण कोणाची बघतो का? अरे जाऊ दे, आला का गेला काय तो. पण तुम्हाला खरंच दंडवत घालायला पाहिजे, तुम्हाला वंदन करायला पाहिजे. हे कार्यकर्त्यांचं प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसतं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, त्यांना इकडे बोलून घ्या. आणि एवढंच मी आपल्याला सांगतो की हा एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता आहे. या एकनाथ शिंदेच्या रक्तामध्ये, शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल, हे वचन देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम.